संत तुकाराम महाराज आपल्या अभंगगाथामध्ये एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे माझ्या वडिलांचे ठेवणी, गौपे नारायणे न करावे, गौपे नारायणे न करावे. संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे देवा, आपण माझे समाधान केले पाहिजे. तुम्ही माझ्या अंतःकरणाचा उगाच अंत पाहू नका. देवा, आत्ता आपण माझे हित केले तरी ते संतांच्या मध्ये शोभून दिसे असेच करा. देवा, पूर्वीच्या भक्तांनी तुझी काही उधारी ठेवली नाही. त्यांच्या निस्वार्थ नामस्मरणामुळे आपण निराकाराचे साकार झाला आणि निर्गुणाचे सगुण झाला. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, माझ्या वाडवडिलांचा ठेवा तुमच्याजवळ आहे. तुका म्हणे माझ्या वडिलांचे ठेवणे, माझ्या वाडवडिलांचा ठेवा तुमच्याजवळ आहे, तो नारायणाने दडवून ठेवू नये. संत तुकाराम महाराज पुढील अभंगात म्हणतात, काया वाचा मने श्रीमुखाची वास, आणि उदास विचारांशी. मी काया वाचा मनाने श्रीहरीच्या दर्शनाची वाट पाहत बसलो आहे. या वाचून इतर सर्व नाशवंत विषयामध्ये मी उदासीन आहे. हे देवा, मला मोक्ष प्राप्त होऊन तरी काय उपयोग? मोक्ष प्राप्त झाला की तुझ्या प्रेमस्वरूप दर्शनाला अंतर पडत असते. मी जो नियम केला आहे त्याप्रमाणे आपण माझ्यासमोर नीट उभे राहावे. माझ्या शुद्ध नियमांच्या मध्ये कधीही बदल होणार नाही. संत तुकाराम पुढे म्हणतात, तुका म्हणे जो जो कराल उशीर. संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात, तुका म्हणे जो जो कराल उशीर. देवाला म्हणतात संत तुकाराम महाराज, तुका म्हणे जो जो कराल उशीर, तो तो मज फार रडविल. जर तुम्ही, हे देवा, जर तुम्ही मला दर्शन देण्यासाठी वेळ कराल तर मला धीर धरवणार नाही आणि माझ्या डोळ्यातून अश्रू व्हावे लागतील. रामकृष्ण हरी माऊली.